माणसासाठी कधी कुठला क्षण शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं. अनेकदा अशा घटना समोर येतात ज्यात नसताना किंवा बोलत असतानाच अचानक लोकांचा जीव जातो. आता अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून समोर आली आहे. यात डीजेवर वाजत असलेल्या गाण्याच्या तालावर नाचत असताना नवरदेवाच्या अवघ्या 15 वर्षाच्या भावाचा मृत्यू झालाय. या घटनेच्या काही क्षणापूर्वी तिथे जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. मात्र काही क्षणात तिथे शोककळा पसरली. घरात आरडाओरडा सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुबारकपूर गावातील धर्मेंद्र सिंह यांचा पुतण्या विशेष सिंहची लग्नाची मिरवणूक 7 मार्चला मैनपूर येथे जाणार होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. कुटुंबाने 6 मार्च रोजी नातेवाईक आणि ग्रामस्थांसाठी मेजवानीचं आयोजन केलं होतं. रात्री डीजेवर वाजत असलेल्या गाण्याच्या तालावर सर्वजण नाचू लागले. दरम्यान नातेवाईकांनी विशेषच्या चुलत भाऊ सुधीर याला नाचण्यासाठी बोलवलं. डान्स सुरू करताच तो जमिनीवर कोसळला. त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलांना आणि घरातील सदस्यांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. काही वेळाने त्यांनी मुलाला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुधीरच्या मृत्यूची बातमी समजताच घरात एकच गोंधळ उडाला. घरात आरडाओरडा सुरू झाला. लग्नाच्या घरात झालेल्या या मृत्यूने संपूर्ण गाव दुःखात आहे. मृताचे वडील धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की डीजे वाजत होता आणि सगळे नाचत होते. त्यांचा मुलगा नाचायला आला. अचानक तो जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तिथे उभे असलेल्या कुणीतरी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. या मुलाच्या मृत्यूबद्दल लोकांनी सांगितले की तो अतिशय निरोगी आहे. त्याने दिवसभर काम केले. आम्ही मेजवानी करायला गेलो होतो. त्यानंतर 10:30 वाजता डीजे वाजायला लागला. त्यात त्याने डान्स केला. यावेळी तो कोसळला आणि मृत्यू झाला.